सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785780. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर 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 जय श्रीराम. जय जय श्रीराम. काही दिवसा अगोदर कबनूर गावामध्ये आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जी एक जिहादी महिलेने विटंबना केली. विटंबना केल्यानंतर आमचे हिंदू बांधव रस्त्यावरती उतरून आंदोलन केलं. आमचे विचार, आमची शिवभक्त विचार जे आमच्या रक्तातून बाहेर पडलं विटंबना झाल्यानंतर, त्या आंदोलनाच्या मध्ये पोलीस खात्याने या आमच्या हिंदू बांधवांच्या वरती जे खोटे गुन्हे दाखल केले आणि शासन दरबारी महापुरुषांची जी विटंबना होते त्या विटंबनेला ती रोखण्यासाठी, त्याच्या विरोधात सक्त कारवाई आणि कायदे करण्यासाठी आज सकल हिंदू समाजाने आज शिवतीर्थ ते गांधी पुतळ्यापर्यंत इचलकरंजीच्या शहरामध्ये जे आंदोलन केलंय ते आंदोलन यशस्वी झालंय असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही. हे सरकारच्या माध्यमातून मी मुद्दाम सरकार दरबारी किंवा सरकारचा लोकप्रतिनिधी म्हणून सांगू इच्छितो की आज हे सरकार आपल्या हिंदू धर्माच्या लोकांच्या पाठीमागे आहे. या सरकारने अहिल्यानगर जिल्हा तयार केला, छत्रपती संभाजी नगर जिल्हा तयार केला, इस्लामपूर चेंज करून ईश्वरपूर त्या ठिकाणी केलं. या सरकारच्या माध्यमातून या जिहादी लोकांना मला सांगायचं आहे की अशा पद्धतीचे विटंबनाचे जे तुमचे प्रकार असतात ते आम्ही हिंदू बांधव आम्ही या ठिकाणी खपवून घेणार नाही. जे आतापर्यंत विटंबना झालेत महापुरुषांच्या, कायमच आपण त्या ठिकाणी इतिहासामध्ये नोंद घेतली पाहिजे, बघितलं पाहिजे. कायमी जिहादी विचाराचीच लोक का पुढे येतात, त्याच्यामध्ये तीच माणसं का सापडतात. ह्याच्या पाठीमाग काय षड्यंत्र आहे, ह्याच्या पाठीमाग काय घोडबंगाल चालू आहे, हीच आपल्या असणाऱ्या देशाची, राज्याची शांतता कुठं भंग करायचा प्रयत्न आहे, ह्याचा आपण त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. आज महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, इचलकरंजीची पण झाली आणि मालेगावची पण झाली. त्या मालेगावच्या जिहादी लोकांनी तिथल्या महानगरपालिकेमध्ये टिपू सुलतानाचा फोटो त्या ठिकाणी लावला आणि काही लोक त्या टिपू सुलतानाची तुलना आमचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांची करतात. ते आम्हाला खपवून घेतलं जाणार नाही. त्याच्या विरोधात खुद्द मुख्यमंत्री त्याच्या विरोधात त्या ठिकाणी बोलले. तुलना ही आमच्या महाराजांची होऊ शकत नाही. आमच्या महाराजांनी, आमचा भगवा आमच्या हिंदू लोकांची संरक्षण करण्यासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये या मोगलाईच्या विरोधात त्या ठिकाणी कित्येक वर्ष त्या ठिकाणी लढा दिला. आमची मंदिराचं संरक्षण
आमच्या मायमाऊलीचं संरक्षण केलं आणि हे संरक्षण पुढच्याही काळामध्ये सरकारच्या वतीनं करायची जबाबदारी तुमचा लोकप्रतिनिधी तुमचा आमदार म्हणून या ठिकाणी करायची जबाबदारी आमची आहे. आज माझे विधिमंडळाचे सदस्य जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. हा प्रकार झाल्यानंतर त्वरितच अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कानावरती हा विषय घातला. मुख्यमंत्र्यांनी सगळं व्यवस्थित ऐकून घेतलं. त्याच्यामध्ये काय असेल त्या व्यवस्थित सूचना अधिकाऱ्याने द्यायची व्यवस्था त्या ठिकाणी केली. इथं पोलीस प्रशासक आहे. मी आपला आमदार म्हणून या ठिकाणी मुद्दामने विचारतो, काही लोकांनी अशा पद्धतीची विटंबना केली. आम्ही हिंदू बांधवांनी बघत राहायचं का? आम्ही आंदोलन सुद्धा करू शकत नाही. इथं 4 मुलांच्या वरती तुम्ही खोटे गुन्हे दाखल केले, त्यांच्यावरती कारवाई केली. 60 लोकांना तुम्ही त्या ठिकाणी हुडकत होता. अशा पद्धतीच्या चुकीच्या प्रवृत्तीला आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी खपून घेणार नाही. ही इचलकरंजीची जनता हिंदुत्ववादीची विचाराची जनता आहे. या जनतेला या ठिकाणी महापुरुषांच्या ज्यांची विटंबना झालेली त्या ठिकाणी चालणार नाही. मग त्यामध्ये आमचे धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज असू देत, आमचे धर्मवीर आमचे महाराज छत्रपती शिवाजी महाराज असू देत, हे आम्ही विटंबना करून आम्ही खपून घेणार नाही. त्याच्या विरोधात येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व हिंदू बांधव आम्ही ताकदीनं रस्त्यामध्ये उतरू. ज्या पद्धतीने आज उतरलोय तसंच संघटित राहिलं पाहिजे. आपण एकत्र त्या ठिकाणी राहिलं पाहिजे आणि आपला हिंदू समाजाचं संरक्षण करण्याची आज या ठिकाणी गरज त्या ठिकाणी आहे. आज लवजियासारखे प्रकार बरेच आमच्या समोर येतात. इतर काय परवा आमच्या शापूरमध्ये एक चिमुकल्या मुलीवरती त्या ठिकाणी एक जिहादी विचाराचा माणूस तिच्यावरती अत्याचार केलतो. आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर आम्ही सर्व हिंदू समाजातली लोक आम्ही 1 दिवसाचं उपोषण त्या ठिकाणी केलं. हे सतत सारखा या इचलकरंजीमध्ये या हिंदू समाजाच्या वरती अत्याचार होत असेल तर आम्ही घट्ट आहोत. आम्ही त्या ठिकाणी ताकदीनं आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरू. कोण अंगावरती आलं तर शिंगावरती घ्यायची मानसिकता आज आमची या ठिकाणी तयार झाली आहे. माझी प्रशासकाला माझी विनंती आहे, जोपर्यंत आम्ही शांत आहोत तोपर्यंत शांत आहोत. तुम्ही आम्हाला शांततेचं आवाहन करता, आम्ही शांतता पाळायचा प्रयत्न करतो, परंतु आमच्या महापुरुषांची विटंबना आम्ही या ठिकाणी खपून घेणार नाही. शासन दरबारी या पद्धतीचे जे काय विटंबना होते त्याच्या विरोधात एक मोठे चांगले कायदे केले पाहिजेत. दहशतवादीचे गुन्हे त्या ठिकाणी नोंद केले पाहिजेत. अशा पद्धतीची मागणी आज मी मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारकडे सुद्धा मी या ठिकाणी करणार आहोत. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जिहाद्यांचा कर्दन काळ